किडनीच्या रुग्णांनी आयुर्वेद घ्यावा का? आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकत्र येऊ शकते का? बरेच रुग्ण मला एकच प्रश्न विचारतात की डॉक्टर साहेब, आयुर्वेद औषधं सुरू केल्याच्या नंतर का आम्हाला ॲलोपॅथी औषधं बंद करायची आहे का? तर माझा एकच प्रश्न असतो त्यावरती, अजिबात नाही. जिथे आधुनिक औषधांची गरज आहे तिथे ॲलोपॅथी औषधं खूप आवश्यक आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात, उदाहरणार्थ बीपीच्या गोळ्या, थायरॉईडच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या आणि काही किडनीच्या संबंधित लागणारे अतिशय आवश्यक असणारी औषधं, ती आपल्याला स्वतःहून कधीही बंद करायची नाही आहे. आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. फक्त आजाराकडेच नाही तर संपूर्ण प्रकृती, आहार, जीवनशैली या सर्वांकडे पाहून आपल्याला आयुर्वेद पद्धतीने उपचार केले जातात. योग्य आहार, दिनचर्या आणि आवश्यक असणारे काही लागणारे पंचकर्म, या सर्वांचा आपण समन्वय विचार केल्यास रुग्णांमध्ये आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये बराचसा आपल्याला फरक पडताना दिसते. आमच्या अनुभवातून काही रुग्णांना काही लाक्षणिक त्याच्यामध्ये बदल होताना आम्हाला दिसले, ज्यामध्ये भूक सुधारण्याचे, आरोग्य सुधारण्याचे आणि जे दिवसभर थकवा जाणत होता त्यावरती थकवा कमी झाल्याचे असे बरेचसे लक्षणं आम्हाला आढळलेले आहे. काही रुग्ण अशाही परिस्थितीमध्ये आलेले आहे ज्याला आपण डायलिसिस सांगितलेलं होतं किंवा त्यांचं डायलिसिस पण झालेलं आहे. असे एक आपल्या आयुर्वेदिक पद्धतीने एक सामान्य जीवन जगत आहे.